नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या. मोदी सीएम असताना गुजरातचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे यायचे. सध्या मोदींकडे आत्मविश्वास राहिला नाही म्हणून राजकारण करण्यासाठी माझ्यावर टीका. शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र. राज ठाकरेंचं राज्याच्या राजकारणामध्ये काय स्थान मला माहिती नाही. राज ठाकरेंवर पवारांची खोचक टीका. मी विलिनीकरणाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल बोललो नाही. ठाकरेंची शिवसेना हा मोठा पक्ष. विलिनीकरणाबाबत पवारांचं स्पष्टीकरण. पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा. तर मोदींनी चोरांना मदत करून आमचा पक्ष फोडला. राऊतांचा टोला. मुंबईत शिवाजी पार्कमध्ये उद्या नरेंद्र मोदींची सभा. राज ठाकरे आणि मोदी माहितीच्या प्रचारासाठी उद्या एकाच मंचावर. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये. राज ठाकरे राजन विचारेंसाठी ठाकरेंची संध्याकाळी ठाणे शहरामध्ये सभा होणार. कल्याणमध्ये माहितीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी आज रोड शो. संध्याकाळी 5 वाजता रोड शो करत शक्तीवर दर्शन करणार. मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता. बापाच्या मिरवणुकीमध्ये बंदूक काढणाऱ्यांना दहशतवाद्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या यूएपीए कायद्यामध्ये आत टाकणार. आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना थेट इशारा. उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून आज सभांचा धडाका. दुपारी 2:30 वाजता मनमाडमध्ये जाहीर सभा. तर संध्याकाळी मुंबईमध्ये 2 ठिकाणी मुलुंड आणि कुर्ल्यामध्ये प्रचार सभांचं आयोजन. मुख्यमंत्री शिंदेंचा आज नाशिकमध्ये रोड शो. माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री रोड शो करणार. शरद पवारांच्या नाशिकमध्ये आज 2 सभा. सटाणा आणि मनमाडमध्ये प्रचार सभांचं आयोजन. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये होर्डिंग आणि पेट्रोल पंपाचा 60% ढिगारा काढण्यात यश. रेस्क्यू ऑपरेशन सुरूच. दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनास्थळी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पाहणी. बचाव कार्य पूर्ण झालं असून ढिगाड हटवण्याचं काम सुरू. भूषण गगराणी यांची माहिती. मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईसाठी मोहीम सुरू. तर दुर्घटनास्थळावरील पेट्रोल पंप चालवण्याच्या परवान्यासंदर्भात तपासणी होणार. बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. बीडमधल्या नारायणगडावर 8 जूनला होणाऱ्या मनोज जरांगेंच्या महासभेवर दुष्काळाचं सावट. 8 जूनला नारायणगडावर सभा घ्यायची की नाही याबाबत आज निर्णय होणार. राज्यात उद्यापासून जुन्या नियमानुसार आरटीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. 9,138 खासगी शाळांमध्ये 1,02,434 जागांवर प्रवेश प्रक्रिया. सीएद्वारे देशामध्ये प्रथमच नागरिकता प्रमाणपत्राचं वाटप. गृहमंत्रालयाकडून 14 जणांना भारतीय नागरिकता प्रमाणपत्राचं वाटप. दामोदर नाट्यगृहासाठी प्रशांत दामलेंचा कलाकारांचा उपोषणाचा इशारा. दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीसाठी बंद. नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी. मुंबई पुणे महामार्गावर आयटीएमएस यंत्रणेमुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार. जूनपासून मुंबई पुणे प्रवास अधिक सुरक्षित होणार. उजनी धरणातून भिवा नदी पात्रामध्ये सोडलेले पाणी 5 दिवसांनी पंढरपूरमध्ये पोहोचलं. सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोलाकरांना दिलासा. सोलापूरमध्ये नद्यांनी तळ गाठल्यानं पाण्याचा तुटवडा. 137 गावांमध्ये दुष्काळ स्थिती निर्माण. धुळे जिल्ह्यामधल्या दिवाणमाळा परिसरामध्ये पाणी टंचाई. पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ. वाशिमच्या जवळका रेल्वे गावाजवळून जाणाऱ्या काटेपूर्णा नदीचं पाणी आटलं. नदीमधील पाणी आटल्यानं जलस्रोताची पातळी घटली. पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट. धरण साखळीमध्ये पाऊस कमी झाल्यानं पाण्याची तीव्र टंचाई. शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा. परभणीच्या पाथरीमध्ये गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित. रामपुरीमधील मोटारीमध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम. रुग्णांना केस पेपरसाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी करा. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे केईएम रुग्णालय प्रशासनाला निर्देश. 90 नियमबाह्य होर्डिंगकडे ठाणे महापालिकेची डोळेझाक. तर होर्डिंगच्या लोखंडी सांगाड्याच्या परीक्षण अहवालासाठी पालिकेकडे यंत्रणाही नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमध्ये 200हून अधिक बेकायदा फलक. राजकीय नेत्यांच्या माध्यमातून बेकायदा फलक लावले जात असल्याचा आरोप. आरे दादर टप्प्यामध्ये मेट्रो 3ची पूर्वचाचणी धाव. आरे वरळी दरम्यान लवकरच मेट्रो धावणार. मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 मे रोजी लायसन्स प्रक्रिया बंद राहणार. परिवहन विभागाची माहिती. रत्नागिरीच्या उक्षी गावामध्ये अज्ञातानं कार आणि 2 दुचाकी पेटवल्याची घटना. अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. गाड्या पेटवण्याचं कारण अद्याप अस्पष्ट. राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज. तर पुणे, अहमदनगर आणि नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता. दौंडमध्ये आजपासून शनिवारपर्यंत पाणी पुरवठा बंद. जुन्या मुख्य जलवाहिनीची डागडुजी सुरू. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. प्रशासनाचं आवाहन.
मावळच्या पवना धरणामध्ये केवळ 28.93% पाणीसाठा शिल्लक. पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता. गोंदियामधील रक्तपेढीमध्ये 15 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा. स्वयंस्फूर्तीनं नागरिकांनी रक्तदान करण्याचं आवाहन. परभणी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे केळीचं नुकसान. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. अमरावतीमध्ये कापसाच्या दरामध्ये पुन्हा घसरण. सध्या कापसाला 6,000 ते 7,000 प्रति क्विंटलचा भाव. शेतकऱ्यांची चिंता वाढली.